नमस्कार. आज आपण पशुपतीनाथ व्रताचे पूजन कसे करायचे किंवा हे व्रत कसे करायचे ते बघणार आहोत. तर त्याआधी आपण सकाळच्या पूजेमध्ये कुठली कुठली साहित्य लागते ते बघून घेऊया. तर या ठिकाणी मी कापूर घेतला आहे, फुलवात घेतली आहे शुद्ध तुपाची, मवळी घेतली आहे, धूप घेतला आहे, हळदी कुंकू घेतले आहे जे आपल्याला पार्वती मातेला समर्पित करायचे आहे, साखर आणि अखंडित तांदूळ घेतले आहे, मूग घेतले आहेत, गुलाल, गंगाजल, दूध, पंचामृत, इत्र आणि सुकचंदन, ओलचंदन, फुलं आणि बेलपत्र घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सकाळची ही थाळी करून घ्यायची आहे. आणि मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी एक कमलगठ्ठा टाकलेला आहे. तर कमलगठ्ठा किंवा कमळाचे फूल हे 5 सोमवार आपल्याला शिवशंकराला व्हायचे आहे, त्यामुळे अखंडित लक्ष्मी आपल्या घरी नांदते. तर अशा पद्धतीने आपण सकाळच्या पूजेची थाळी बनवून घ्यायची आहे. जर तुम्हाला धोत्र्याचं फूल आणि फळ मिळालं तर नक्कीच घ्या. आणि रुचकिनीचं फूल देखील आपण घेऊ शकतो. पांढरं किंवा जे पर्पल कलरचं येतं ते या ठिकाणी मला जानवं मिळालं नाही. आता मी मंदिरात जाता जाता जानवं घेणार आहे. तर हे पशुपतीनाथ व्रत हे 5 करायचे असतात. कुठल्याही सोमवारी आपण सुरुवात करू शकतो. आपण दोन्ही टाईम मंदिरात जायचं आहे आणि ज्या पहिल्या व्रताला आपण ज्या मंदिरात जाऊ त्याच मंदिरात आपल्याला पुढील 5 व्रत करायचे आहे. पुढील 5 व्रत आपण त्याच मंदिरात करायचे आहे. आपण कुठेही गेलो, आपल्या गावी गेलो किंवा माहेरी गेलो तर तिथे हे व्रत आपण करू शकणार नाही. सोमवारी जर आपली एकादशी, वटपौर्णिमा, हरतालिका कुठलाही उपवास आपला दुसरा आला, चतुर्थी वगैरे, तर हे व्रताचे उपवास आपण पकडायचे नाही आहे. त्याच्या पुढचा सोमवार आपण धरायचा आहे. आणि हे व्रताला आपल्याला 2 वेळेस मंदिरात जावे लागते. आणि 5वं आपलं जेव्हा व्रत असतं त्यावेळेस उद्यापन होते. तर इथे मी बसण्यासाठी आसन आणि हात पुसण्यासाठी रुमाल देखील घेतला आहे. 5व्या व्रताला हे उद्यापन करायचे आहे. 6वा उपवास होत नाही. 5च सोमवार आपल्याला ही पूजा करायची आहे आणि अत्यंत मनोभावे आपल्याला ही पूजा करायची आहे. तर मी इथे मंदिरात आले आहे आणि मंदिरामध्ये आपण पूजा करून घ्यायची आहे. तर सर्वात अगोदर आपण जे मंदिरामध्ये आजूबाजूला फूल वगैरे पडलेले असतात ते सगळं स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यामुळे मंदिरात स्वच्छता देखील राहते. आणि असे आपले जेव्हा हाताचे बोटं फिरतात तेव्हा आपल्या ज्या दुर्भाग्य रेषा असतात त्या सौभाग्य रेषेमध्ये बदलतात. पार्वती मातेचा हस्तकमल म्हणजे जलाधारी आहे, त्यावर आपण हात फिरवल्याने आपले सौभाग्य उजळ होते, आपला भाग्योदय होतो. तर आपण अशा पद्धतीने मंदिरात जाऊन सगळी साफसफाई करून मग पूजा करायची आहे. आणि सर्वात प्रथम आपण पशुपतीनाथाचे स्मरण करायचे आहे. आपले गोत्र बोलायचे आहे, आपली मनोकामना बोलायची आहे. पहिल्याच सोमवारी सकाळच्या पूजेमध्ये आपण आपली मनोकामना बोलायची आहे. त्यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होते. आणि पशुपतीनाथाचे स्मरण करत आपल्याला ही पूजा करायची आहे. तुमच्याजवळ जे जे साहित्य अवेलेबल असेल त्या साहित्याने तुम्ही ही पूजा करू शकतात. सगळंच साहित्य पाहिजे असं काय नाही, मनाने देखील. तर आपण ही पूजा एकाच मंदिरामध्ये करायची आहे. तर शिवलिंगावर अगोदर आपण पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. हे बघा, सर्वांनी एकत्र मिळून पूजा करायची असते आणि शिवाचे स्मरण करत आपण ही पूजा करायची आहे. आपली मनोकामना आपण बोलायची आहे. आणि 5व्या सोमवारीच ह्या व्रताचे उद्यापन करायचे असते. तर उद्यापनामध्ये आपल्याला संध्याकाळी हे उद्यापन करायचे असते. 5व्या सोमवारी ज्यावेळेस आपण संध्याकाळची पूजा करतो त्यावेळी. तर 108 आपण मुगाचे दाणे घेऊ शकतो किंवा तांदूळाचे दाणे, किंवा 108 आपण बेलपत्र घेऊन जायचे आहे. आणि एक नारळ घेऊन जायचं आहे, त्याला कलावा लपेटून घ्यायचा आहे आणि 11 रुपये दक्षिणा घ्यायची आहे. आणि संध्याकाळची पूजा तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीने संध्याकाळी आपण 5व्या सोमवारी संध्याकाळी आपण उद्यापन करायचे आहे. तर हे बघा, आता मी पूजेला सुरुवात करीत आहे. तर सर्वात अगोदर शुद्ध
जल आपल्याला अर्पित करून घ्यायचे आहे. नंतर पंचामृताने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करताना आपण नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जाप करायचा आहे. असा जाप करत आपण हे अभिषेक करून घ्यायचा आहे. मनातल्या मनात आपला जप चालूच राहिला पाहिजे. आता दूध दुधाचा अभिषेक करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला कच्चंच दूध वापरायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला शुद्ध जल अर्पित करायचे आहे. जर तुमच्याकडे गाईचे दूध मिळाले तर अतिउत्तम, तुम्ही गाईचेच दूध वापरा. गाईच्याच दुधाने अभिषेक करा. तर या ठिकाणी आपला अभिषेक झाला आहे. तर चंदनाने आपण शिवलिंगावर ओम काढून घ्यायचा आहे. असं छान ओलं चंदन घ्यायचं आहे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं चंदन असेल तरी चालेल. तर चंदनाने आपण ओम काढून घेणार आहोत. त्रिपुंड देखील आपण काढून घ्यायचे आहे शिवलिंगावर. हे सर्व करत असताना आपला जप चालूच राहिला पाहिजे श्री शिवाय नमस्तुभ्यंचा. आणि गणपती आणि कार्तिकेयचे जे स्थान आहे त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. स्वतःच्या कपाळाला देखील आपण हळदी कुंकू लावायचे आहे. तर शिवाला आपण अख्खे मूग, तांदूळ, कमलगट्ट्याची माळा हे सगळं अर्पण करायचं आहे. आणि मौली देखील आपण शिवलिंगावर अर्पण करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण ही सकाळची पूजा करायची आहे. संध्याकाळी देखील आपल्याला पूजा करायची असते. ती पूजा आपण प्रदोष काळाच्या आधी म्हणजे सूर्यास्ताच्या 45 मिनटं आधी आणि सूर्यास्ताच्या 45 मिनटानंतर आपण संध्याकाळची पूजा करायची आहे. सकाळची पूजा तुम्ही 12च्या आत कधीही करू शकतात. सकाळच्या पूजेमध्येच आपल्याला जास्त साहित्य घेऊन जायचे आहे की तेच आपल्याला संध्याकाळच्या पूजेमध्ये न्यायचे असते. हे सकाळची पूजा झाल्यानंतर ही पूजेची थाळी आपल्याला जशीच्या तशी घरी आणायची असते आणि झाकून ठेवायची असते. संध्याकाळी हीच थाळी आपल्याला न्यायची असते. यामध्ये आपल्याला दुसरे साहित्य टाकायचे नाही. त्यामुळे सकाळीच आपण जास्त साहित्य घ्यायचे आहे. संध्याकाळी आपण फक्त पंचामृत आणि पाणी घेऊ शकतो संध्याकाळच्या थाळीमध्ये. त्यामुळे जे चंदन, गुलाल, फूल, बेल, फळ जे असेल ते सकाळीचंच आपण थाळीमध्ये घेऊन घ्यायचे आहे. तर या ठिकाणी जनेऊ देखील आपण शिवाला अर्पण करायचे आहे. नंतर मूग, तांदूळ, थोडीशी साखर असं सगळं आपण शिवलिंगावर अर्पित करून घ्यायचे आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवायचा जप चालू ठेवायचा आहे. आणि आपली मनोकामना देखील आपण बोलून घ्यायची आहे. गुलाल देखील आपण शिवलिंगावर अर्पण करून घेणार आहोत. फूल, बेल सर्व आपण आत्ता अर्पण करायचे आहे आणि बाकीचे उरलेले देखील आपल्या थाळीमध्ये राहिले पाहिजे. तर या ठिकाणी मी चंदन लावून घेत आहे. चंदन देखील आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे. थाळीमध्ये अगोदरच जास्त साहित्य घ्यायचे आहे. हे बघा, गंगाजल या ठिकाणी अर्पण करत आहे. अशी सर्व छान पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. बेलपत्र वाहून घ्यायचे आहे. एखाद्या फळाचा नैवेद्य, केळी, साखर काहीही तुम्ही ठेवू शकतात. असं छान फुलाने आपण शिवलिंग सजवून घ्यायचं आहे आणि आपली मनोकामना शिवाला सांगायची आहे. तर आपली मनोकामना सांगून आपण शिवलिंगाची पूजा करून घेऊया. नंतर आपल्याला गणपतीची आणि शंकराची आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर कर्पूर आरती देखील आपल्याला करून घ्यायची आहे. तर अशी पद्धतीने कर्पूर आरती देखील मी करून घेत आहे आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे. धूप देखील आपण लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, कापूर अशी सर्व लावून घ्यायची आहे. बघा किती सुंदर पूजा दिसत आहे. तर अशाच पद्धतीने आपण नंदीची देखील पूजा करून घ्यायची आहे. आपले पशुपतीनाथाचे व्रत आहे तर पशुची पूजा ही झालीच पाहिजे आणि नंदीची पूजा करायला विसरू नका. तर नंदेश्वराला देखील थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू व्हायचं आहे. तर नंदीला देखील आपण बेल, फूल,
वाहून घ्यायचं आहे आणि नंदीची देखील आपण आरती ओवाळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली सकाळची पूजा आपण करायची आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि पशुपतीनाथाचे व्रत तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करा. यामध्ये आपण तिखट मिठाचा फराळ करायचा.